आपली आहे सगळ्यात पहिलीची मील अंडे आणि ओट्स. तर याच्यात आपण हे ब्रोकली बी टाकली आहे. म्हणजे मील नंबर आता आपली आहे तिसरी. अंडे आणि ब्राऊन ब्रेड पहिले वॉर्मअप करायचा. त्या बाद तुम्ही आपला सेट चालू करायचा. नॉर्मल टाईप याच्या खतम. आखरीची मील नक्कीच पाहिजे तुमची आहे. चला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण सकाळी उठलो आता. तर आपली आहे सगळ्यात पहिलीची मील अंडे आणि ओट्स. हे अंडे आणि ओट्स आणि इकडे राशी आहे. काय गेली? काय गेली? कुठे गेली? चला मित्रांनो, आता हे मील खतम करतो मी. तर आता खूप आपण ड्रायफ्रूटमध्ये आहे बदाम आणि काजू. आता हे खाऊ. याच्या बाद आहे डायरेक्ट मील आपली चिकनची मील नंतरची खाऊ. चला. तर मित्रांनो, आता आपली आंघोळ झालेली आहे. आता सगळ्यात पहिले आपण चिकन बनवू. चिकन आहे मॅरिनेशन करायला ठेवलं तुम्ही. आणि आता हे बऱ्यापैकी मिक्स झालं आहे. कारण की आपलं पुरं प्रोटीनवर फोकस आहे. काप्स कमी आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये मसल पाहिजे नसेल चांगला, तर तुम्हाला चिकन अंडे हे खास लागेल. आणि प्युअर प्रोटीन टाकसन जोपर्यंत बॉडीमध्ये तुमचा मसल मास बनणार नाही आहे. तर ठीक आहे, तर मी आता बनवतो, नंतर तुम्हाला सांगतो अजून याची जानकारी. तर याच्यात आपण हे ब्रोकली बी टाकली आहे, म्हणजे थोडी बॉईलसारखी होऊन जाते. आणि हे आहे आपलं फायबरचा स्रोत. आणि चिकन बनवून द्यायला चला तर 15 मिनटात होणार आहे. चिकन ठेवणे होऊन जाते तयार. आता नाही का आपलं चिकन शिजलेलं आहे. तर हे आहे चिकन, एक नंबर बनलेलं आहे. जसं काही त्याच्यात आता ब्रॉकली राईस आणि चिकन, याच्यात प्रोटीन भेटेल, याच्यात तुम्हाला फायबर भेटेल ब्रॉकलीमध्ये. आणि काप्ससाठी तुमच्यावाले राईस आहे. तुम्हाला मसल मास गेन करायसाठी तुम्हाला हे जरुरी आहे, काप्स, प्रोटीन आणि फायबर. ज्याच्यासाठी तुम्हाला चांगला मसल मास गेन करू शकता. तर सध्या तर माझ्या नसा दिसून राहिल्या पण या वेन्स विजिबल झाले माझ्यावाले. तर ह्या मिल खाऊन आणि त्याच्या बाद आता 2 घंट्याची झोप जरुरी आहे. मिल नंबर आता आपली आहे तिसरी, अंडे आणि ब्राऊन ब्रेड. तर हे आहे अंडे, एक व्हाईट 8 आणि 3 ब्राऊन ब्रेड. ते हे आहे आपली जिमच्या अगोदरची मिल. हे खाणं आहे, मग त्याच्यानंतर जिममध्ये जाणं आहे. तर चला आता करू आपण ही मिल खतम, मग जो आता जिममध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी वर्कआउटच्या बारे सांगेन. म्हणजे फुल डे फुल फिटिंग डाईट आहे आणि वर्कआउट पण आहे, म्हणजे बॅकचं वर्कआउट. तुम्ही जिममध्ये आल्याबरोबर पहिले आपला ह्याचा वॉर्मअप. सगळ्यात पहिले बॉडी तर 15 मिनटं वॉर्मअप करायचा. आज माझ्या बॅकचा वर्कआउट आहे. म्हणजे फुल पहिले स्ट्रेचिंग करून घ्यायची. कोणी डायरेक्ट आला का जिममध्ये चालू करते, पण ही गलती नाही करायची. पहिले वॉर्मअप करायचा, त्याच्या बाद तुम्ही आपला सेट चालू करायचा. म्हणजे पहिले जो वर्कआउट करतो आपण बॅकचा, त्या बॅकले पहिले हिट करायचं हलक्या वेटनं. त्याच्या बाद आपला वर्कआउट फॉलो करायचा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले सेट घ्यायचा आपण बॅक मारत आहे. तर पुलअप हे मेन सेट आहे बॅकसाठी. म्हणजे यानं बॉडी गरम बी होते आणि आपला जो बॅक आहे तो विकनेस, म्हणजे ह्याच्यासाठी थिकनेससाठी, व्हाईटनिंगसाठी मेन राऊंड आहे. म्हणजे इथून आपण प्रॉपर चालू करतो. 4 सेट घ्यायचे, 10-10 रेपिटेशन. तर मित्रांनो, आपली पहिली एक्सरसाइज राहील लॅग पुल डाऊन. तर आपण आज पुरं बॅकच्या थिकनेसवर काम करू. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक वाईटसाठी बी वर्कआउट सांगेन नंतर. पण आज थिकनेससाठी आहे आपला बॅकचा वर्कआउट, तो तुम्हाला दाखवतो मी. पहिले लॅग पुल डाऊन मारायची. जय श्रीराम. तर मित्रांनो, हे आपली दुसरी एक्सरसाइज थिकनेससाठीच आहे.
या एक्सरसाइजचे घ्यायचे 4 सेट, रेपिटेशन घ्यायचे आपल्या हिशोबानं, गेनिंगच्या हिशोबानं वेगळे घ्यायचे, कटिंगच्या हिशोबाने वेगळे घ्यायचे. सगळ्या एक्सरसाइजचे 4-4 सेट घ्यायचे. सब थिकनेस साठी करणार आहे तुम्हाला. लोअर बॅक टाईट ठेवायची याच्यात. असा खाली आल्यावर 2 सेकंद होल्ड करायचा. तर मित्रांनो, आहे आपली तिसरी एक्सरसाइज बॅकची, रॉडची. तर हिची याची आपण 4 सेट, रेपिटेशन आपापल्या हिशोबाने येते, गेनिंगच्या कटिंगच्या हिशोबाने. मी मारत असतो 4 सेट 12-10 असे रेपिटेशन घेत असतो, कारण की आपली प्रेप चालू आहे. तर मी माझ्या हिशोबाने मारतो. खतम. तर मित्रांनो, हे आपली चौथी एक्सरसाइज. या मशीनचं नाव नाही मला, पण ही चौथी एक्सरसाइज आहे. तिचे 4 सेट घ्यायचे, 12-10 रेपिटेशन. तो याचा प्रॉपर अँगल सांगतो मी तुम्हाला कसा येतो. आता लोअर बॅक टाईट ठेवायची, छाती अप करायची, मागं क्रीज करायचं, मग सोडायचं. तर मित्रांनो, या आपली बॅकची लास्ट एक्सरसाइज. हे एक्सरसाइज कोणी मारत नाही जास्ती, सगळ्या झाल्यावर पुलअप, पण कोचित करायचं का सगळ्यात वर्कआउट खतम झाल्यावर पुलअप करायचं बॅकचा वर्कआउटसाठी. कारण की मारल्या नाही जात, पण मारून पाहतो तुम्हाला बॅकमध्ये रिझल्ट भेटेल चांगले. तर मित्रांनो, आपला वर्कआउट खतम झालाय, म्हणजे बॅकचा वर्कआउट होता. तुम्ही आता अजून थांबून जा, घरी जाणार मी. अजून एक मील बाकी आहे आपली, प्रोटीन प्यायचं. मी प्रोटीन पेलोय आता, प्रोटीन शेक. तर इथंच प्यायचं आपलं वर्कआउट झाल्यावर. तुम्ही पण घ्यायचं, कारण की मसल जेव्हा आपला हे होते, लॉस होते, म्हणजे आपण जेव्हा तोडतो तेव्हा तिच्या रिकव्हरीसाठी तुम्हाला प्रोटीन आणि काप जरुरी आहे. तर मी प्रोटीन पावडर घेतला आहे, म्हणजे आपलं जे सप्लिमेंट म्हणतो आपण ते. आता घरी गेल्यावर मी तुम्हाला डाएट सांगतो. अजून जे लास्ट मील आहे ते नक्कीच बघा पण तुम्ही, कारण या पुरा दिवसाचा ब्लॉग आहे बरं. तुम्ही विसरसान नाही तर नंतर माणसांमध्ये बॉडी बनवून कोण नाही राहिली. अजून मित्रांनो, घरी नाही चाललोय आपण. अजून अंडे घ्यायचे आपल्याला, अंडे घ्यायचे. आणि आज आपला एक पार्टनर कमी आहे, मिस यू एड्डू भैया आला नाही आज. जिमला सुट्टी घेतो तो नेहमीच. चला मग आता अंडे बी घ्यायचे आपल्याला घरी जाऊन, पण आखरीची मील नक्कीच पाहिजे कोणची आहे. तर चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, या आपली लास्टवाली जी मील आहे, मी तुम्हाला म्हणू लास्टवाली मेन राहते. कार्ब्ससाठी आपले 100 ग्राम भात आहे, म्हणजे राईस, आणि 250 ते 300 ग्राम चिकन आहे. आणि फायबरसाठी तुम्हाला जरुरी खा लागेल फायबर. तर फायबरसाठी माझं ब्रॉकली आहे आणि काकडी आहे. तर काकडी ठेवली आहे सध्याची मी. तर पण हे मील जरुरी आहे, तुम्ही नाही तर भुलून जासान. मसल मास गेन करायचं असेल तर राईस थोडंशी वाळाशे, आणि कटिंगवर आहे तर राईस थोडे कम करायचं, आणि प्रोटीन हाय ठेवायचं कधी बी डाएटमध्ये. तर तुम्ही हे फॉलो करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटणार आहे. कारण की मला जेव्हा रिझल्ट भेटू राहिले तर तुम्हाला भेटणारच हा रिझल्ट. तर अशी माझी कंडिशन आहे आजची. शोल्डर सगळे, म्हणजे बॉडीची माझी ग्रोथ चांगली झालेली आहे डाएट खाऊनच. मी दिवसभर हे डाएट फॉलो करतो, तो तुम्ही पण करा. आणि आखरी म्हणतो, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय लागते, अजून गेनिंगची, कटिंगची, प्लस तुम्हाला अजून वर्कआउट कोणते लागले सगळं सांगा मला कमेंट करून. तुम्हाला मी नवीन ज्याची मला कमेंट चांगली वाटली मी त्याच्यावर एक अजून व्हिडिओ बनणार. तर आखरी म्हणतो मी जय महाराष्ट्र, आणि सबस्क्राईब करायला भूलू नका. चला मित्रांनो, आता एन्जॉय करतो मी डाएट.